नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कलाने अद्वैतच्या आवडीच्या भरलेल्या मिरच्या आणि सोबतच चिंचगुळाची आमटी केलेली असते. कला विचार करत असते की आज मला चांदेकर सोबत काहीही करून बोलायचंय आणि आज त्याच्या आवडीचा स्वयंपाकसुद्धा केलाय, मग जेवल्यावर आम्हाला निवांत बोलता येईल. तेवढ्यातच रजनी तिथे येते आणि म्हणते की अगं वा कला, किती घमघमाट सुटलाय घरामध्ये. अचानक भरलेल्या मिरच्या आणि चिंचगुळाची आमटी अगदी सणवार असल्यासारखं वाटतंय. नाही म्हणजे अगदी सणवार असल्यासारखं वाटतंय आज. कला म्हणते की नाही, सणवार वगैरे काही नाही, असंच बनवलंय सगळं. रजनी म्हणते की अच्छा, म्हणजे अद्वैतच्या आवडीचा सगळा स्वयंपाक बनवलाय तर तू. नवऱ्याला सरप्राईज द्यायचं वाटतं. रजनी हसते आणि तिथून निघून जाते. कला मनात विचार करत असते, मी जेव्हा अद्वैत चांदेकरला सगळ्या गोष्टी खऱ्या सांगेल तेव्हा मला काही सरप्राईज भेटेल ना, काही सांगता येत नाही. मला माहिती आहे चांदेकर नक्की चिडणार आहे, परंतु मी मात्र शांतपणे त्याला माझी बाजू समजावेल. देवी आई, सगळं काही नीट होऊ दे. त्याचवेळी अद्वैत मोठमोठ्याने ओरडत घरी आलेला असतो. खरे खरे असं म्हणत तो आलेला असतो. कला आता घाबरते आणि अद्वैत समोर येते. अद्वैतला ती म्हणत असते की काय झालंय चांदेकर, तू असा ओरडत का आलास. आणि मग अद्वैत आता रागामध्येच कलाला ते शीट दाखवतो आणि म्हणतो की हे काय आहे. कलाला तिचे स्वतःचे डिझाईन्स अद्वैतच्या हातात बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला विचारतो की काय झालंय आणि कोणी काढलं हे सगळं, नजरेला नजर का नाही देतेस तू. या सगळ्याचा काय अर्थ होतो अजून. शेवटी तर तुम्ही सिद्ध करून दाखवलंच ना की तुम्ही फक्त नावानेच खरे आहात म्हणून. अद्वैत फारच चिडलेला असतो आणि अगदी चिडून चिडून तो कलासोबत बोलत असतो. कलाला माहीत असतं की आता मात्र अद्वैत काही शांत होणार नाही. कलाला जी गोष्ट आधीच सांगायची असते ती गोष्ट अशा प्रकारे बाहेर येईल असा कलाने विचारही केलेला नसतो. अद्वैत पुन्हा एकदा कलाला विचारतो की सांग, कोणी काढलेत हे डिझाईन्स. तेव्हा कला म्हणते की सॉरी अद्वैत, मीच काढलेत. अद्वैत म्हणतो की अच्छा, खोटं बोलून लपून असे काढलेस ना डिझाईन्स. आता त प म करायला लागते. अद्वैत म्हणतो की काय, आता काय झालं तुला. मला तू म्हणतेस ना की मी मची बाराखडी म्हणतो म्हणून, मग आता काय करतेस तू. मी जे काही बोलत असतो ते एकदम खरं असतं. मी जे काही मला, माझं, माझ्यासाठी हे काही म्हणत असतो ना, त्यात माझा आत्मविश्वास दिसत. मला सांग की आता तू काय उत्तर देणार आहेस. तुझ्यात तर खोटेपणा अगदी ठासून भरलाय ना. कला म्हणते की चांदेकर, अरे मला एकदा बोलू तरी दे. तर अद्वैत म्हणतो की बोल ना, तुलाच तर बोलायला टाइम देतोय मी, बोल काय बोलायचं तुला. पण एवढीच अट आहे माझी की जे काही बोलशील ना ते खरं बोल. कारण ना मला खोट्या लोकांची आणि खोटं बोलणाऱ्यांची तर प्रचंड ॲलर्जी आहे. ॲक्च्युली काय झालं ना की माझंच चुकलं. मला ऑलरेडी तुझ्यावर डाऊट आला होता, पण या सगळ्यामध्ये ना माझा स्वभाव मध्ये आला. कुठल्याही गोष्टीची शहानिशा करूनच मी एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि माझ्या ह्याच प्रॉब्लेमचा तुला फायदा झाला आणि म्हणून तू वाचलीस. आणि तसंही मी तुला आधीच म्हटलं होतं की तुझ्यासारखी माणसं फक्त लोकांची फसवणूक करण्यासाठी जगत असतात. कला अद्वैतला म्हणत असते की अरे चांदेकर, मला काय म्हणायचंय ते तरी ऐकून घे. आता अद्वैत पुन्हा एकदा कलावर चिडतो आणि म्हणतो की अजून काय ऐकून घ्यायचंय ग तुझं. एवढं सगळं झालं तरी तुझा निर्लज्जपणा काही कमी होत नाहीये. खरंच एकदम हॉरिबल माणसं आहात, लबाड आणि निर्लज्ज आहात एक नंबरचे. अद्वैत जेव्हा कलाला लबाड आणि निर्लज्ज म्हणतो तेव्हा आबा चिडतात आणि अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत, काय चाललंय तुझं, काय बोलायची पद्धत झाली का. अद्वैत म्हणतो की आबा, खरं तर ही पद्धत सुद्धा खूप सौम्य आहे हिच्यासाठी. पहिल्यांदा माझ्या घरात घुसली, त्यानंतर माझ्या रूममध्ये सुद्धा घुसली आणि नंतर हिने मलाच फसवलं. आता तर माझ्या बिझनेसमध्ये पण शिरली आहेस. खरं तर हिच्यासाठी ना निर्लज्ज हा शब्द सुद्धा खूप कमी आहे. आबा अद्वैतला समजावत असतात की अद्वैत, मला माहिती आहे की कला चुकली असेल, परंतु ती या घरची सून आहे आणि तिच्याशी बोलण्याची ही पद्धत योग्य नाहीये. सरोज म्हणते की आबा, मग घरात राहून घरातल्यांना फसवणं ही सुद्धा आपल्या घरची पद्धत नाहीये ना. आज इतके दिवस ही मुलगी घरामध्ये राहते, परंतु हिने आतापर्यंत तिच्या उद्योगांचा कोणाला पत्ता लावून दिला का, नाही ना. अहो आबा, तुम्ही हिची एवढी बाजू घेता, परंतु तुम्हाला तरी माहीत होतं का की ही काय करते ते. खरं तर चांदेकरांच्या ती लायकीचीच नाहीये, ही गोष्ट आज तिने सिद्ध करून दाखवली आहे. आबा सरोजला म्हणतात की सरोज, तू जरा शांतपणे घे. मला ही सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, अहो माझं एकदा ऐकून तरी घ्या. तेव्हा सरोज आता चिडते आणि म्हणते की तू तर शांतच बसा, तू माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस. आत्तापर्यंत तर खूप ऐकून घेतलंय तुझं, आणि जेव्हापासून तू या घरामध्ये आली आहेस ना तेव्हापासून घरातलं सगळं वातावरण बिघडलंय. आणि अजून एक गोष्ट म्हणजे घरातल्या लोकांच्या डोक्यावरनं तू असा काहीतरी हात फिरवलायस ना, जरी घरात काही झालं ना तरी लोकांनी आता तुझ्याबद्दल विचार करणंच बंद केलंय. कला म्हणते की अहो सरोज मॅडम, माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा सरोज अगदी उद्धटपणे कलाला म्हणते की गप ग तू.
आता तसंही तुझ्या आईने फसवणूक करून आमच्या गळामध्ये तुला बांधलंय आणि तुझ्याकडनं वेगळी अपेक्षा तरी आम्ही अजून काय करणार आहोत? शेवटी वळचळणीचं पाणी हे वळचळणीकडेच जाणार ना. आणि काय ग, माझ्या मुलासोबत एकत्र रूममध्ये राहतेस ना तू, मग ही गोष्ट तू त्याला का नाही सांगितलीस? त्याची का तू फसवणूक केलीस ग? आत्तापर्यंत ना मी खरं तर तुला फक्त हुशार समजत होते, पण तू फक्त हुशार नाही तर चालाक सुद्धा आहेस. आबांसमोर तर तू नेहमी हेच दाखवते ना की अद्वैत किती चालाक आहे आणि तू किती भोळी आहेस. आजपर्यंत तुला कोणी ओळखलं नाहीये, परंतु मी मात्र तुला एकदम परफेक्ट ओळखलंय. तू एक नंबरची महाधूर्त, मतलबी आणि स्वार्थी मुलगी आहेस. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की या घरामध्ये तुझी कोणालाही गरज नाहीये. खरं तर ना याआधीच तुला घराबाहेर काढायला लागत होतं. आत्तापर्यंत आम्ही तुझा त्रास सहन केला, तुला या घरामध्ये राहून दिलं. खरं तर हे तुझं चांगलं नशीब समज. सरोज बोलायचीच थांबत नसते. नाही नाही ते उद्धटपणे जे नाही ते शब्द कलाला बोलत असते. कलाच्या डोळ्यात पाणी असतं. कलाला खूप वाईट वाटत असतं. कलाला व्यक्त करण्याची कोणी संधीच देत नसतं. तर आबा आता सरोजला म्हणत असतात की सरोज, अगं काय बोलतीयस तू हे? अगं नक्की झालंय काय ते तरी कळू दे. सुनबाईला तिची बाजू तरी मांडू दे. अद्वैत म्हणतो की अहो आबा, मी सांगतो ना तुम्हाला, आपल्या कंपनीमध्ये जी डिझायनर होती ती अत्यंत वाईट डिझाईन बनवत होती. म्हणून मी ऑफिसमध्ये इन्स्ट्रक्शन दिला होता की नवीन डिझायनर कामावर घ्या. त्यानंतर ही खरे हिने काय केले आबा माहितीये का? हिने आपल्या ऑफिसच्या सानिकासोबत साटलोट करून आपल्या कंपनीसाठी ही डिझाईन्स बनवायला लागली आणि तेही आपल्याला सगळ्यांना फसवून. जेव्हा जेव्हा मला हिच्यावर डाऊट आलाय तेव्हा तेव्हा हिने फक्त मला गंडवलंय. आबा फक्त एवढंच नाही हा, जेव्हा मी सानिकाला हिला कॉल करायला सांगितलं ना तेव्हा ही माझ्यासोबत आवाज बदलून बोलली. आणि तुम्हाला विश्वास बसत नसेल ना आबा, एकदा तुम्ही तिलाच विचारा. तेव्हा आबा म्हणतात की कला, हे सर्व खरं आहे का? कला मान खाली घालून उभी असते. अद्वैत म्हणतो की आता कुठल्या तोंडाने बोलणार आहे ती? पुराव्यानिशी पकडली गेली आहे ना. नाही म्हणजे आता मला ऐकायचंच आहे, तिचं म्हणणं नक्की काय आहे ना हेच मला बघायचंय. सरोज म्हणते की अद्वैत, हिचं काय म्हणणं असणार आहे रे? हिची तर लायकीच नाही आपल्या घरामध्ये राहायची. केवळ आणि केवळ फक्त आबांसाठी मी तिला ह्या घरामध्ये राहून देते, नाहीतर आता ती कधीच घराबाहेर असते. अद्वैत, तू एक काम कर, मिसेस खरेंना कॉल लाव. मला आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोलायचंय, त्यांना इथं लगेच बोलावून घे. कला आता विनवणी करत असते आणि म्हणत असते की सरोज मॅडम प्लीज ऐका ना. अद्वैत प्लीज ऐक ना, माझे आई वडील आधीच कर्जाच्या ओझ्याखाली पार बुडून गेले आहे आणि हे सगळं जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना खरंच खूप त्रास होईल. सरोज म्हणते की या सगळ्या गोष्टी तर तू डिझाईन काढायच्या आधी करायला पाहिजे होत्या ना, किंवा खरं सांगायचं होतं जे काही होतं ते. तुझ्या आई वडिलांना सांगितल्यावर त्रास होईल, मग आम्हाला काही गंमत येते का तुला हे सगळं सांगताना? आणि काय ग, त्या दिवशी काय सांगत होती जेव्हा तुझ्या तिसऱ्या बहिणीवर चोरीचे आरोप झाले होते तेव्हा? काय सांगितलं सगळ्यांना की माझे आई वडील आम्हाला असं शिकवणार नाही, आमचे वडील आमच्यावर असं संस्कारच करणार नाही. काय ग मग, हे संस्कार आहेत का तुझ्या आई वडिलांचे? पहिल्यांदा श्रीमंत मुलांना प्रेमात पाडायचं, त्यांना प्रेमात फसवायचं, त्यांच्याशी धोक्याने लग्न करायचं आणि मग नंतर घरातल्यांना गुंडाळायचं. सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, मला दुसरं तिसरं काही ऐकायचं नाहीये. तू आत्ताच्या आत्ता हिच्या आई वडिलांना फोन लाव, मला त्यांच्याशी बोलायचंय लगेच. कला खूप रडत असते आणि म्हणत असते की प्लीज सरोज मॅडम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, परंतु माझ्या आई वडिलांना यामध्ये घेऊ नका. अद्वैतने अजून फोन लावलेला नसतो तेव्हा सरोज ही अद्वैतकडे फार रागाने बघत असते. त्यामुळे अद्वैत लगेचच आता मिसेस खरेंना कॉल लावतो. अद्वैतने संगीताला कॉल केलेला असतो. अद्वैतचा आलेला कॉल बघून संगीता खूप खुश होते आणि म्हणते की जावई बापूंचा कॉल. संगीता जेव्हा फोन उचलते तेव्हा अद्वैत फॉर्मॅलिटीज करत असतो आणि म्हणत असतो मिसेस खरे, मी अद्वैत चांदेकर बोलतोय. तेव्हा संगीता म्हणते की हो बोला ना जावई बापू. तेव्हा अद्वैत म्हणतो की 1 मिनिट थांबा आणि अद्वैत आता सरोजकडे फोन देतो. सरोज फोन घेते आणि म्हणते की हॅलो, मी सरोज बोलतीये. तेव्हा संगीता म्हणते की विहीनबाई नमस्कार, कशा आहात तुम्ही? माझ्या दोन्ही लेकी ठीक तर आहेत ना? त्या मला नेहमी सांगत असतात की तुम्ही त्यांना आईची माया देतात म्हणून. सरोज म्हणते की 1 मिनिट, तुमच्या घरामध्ये सगळ्यांना नॉनस्टॉप बोलायची सवयच आहे का? आणि पहिल्यांदा ते विहीनबाई म्हणणं मला बंद करा हा. संगीता म्हणते की माफ करा मॅडम, काय झालंय? सरोज म्हणते की काय झालं हे तोंड वर करून मला काय विचारताय? तुमची मुलगी कला हिने आम्हाला परत फसवलंय, अर्थात हे तुम्हाला माहीत असेलच. तेव्हा संगीता म्हणते की नाही हो, यातलं मला काहीच माहीत नाहीये, पण मी एक गोष्ट सांगते की माझी कला कधीच कोणाची फसवणूक नाही करणार. सरोज म्हणते की वाह, काय कॉन्फिडन्स आहे ना तुम्हाला तुमच्या मुलींबद्दल. संगीता म्हणते की अहो तुम्ही काय बोलताय, जरा स्पष्टपणे बोला ना, माझ्या तर काही ध्यानातच येत नाहीये. सरोज म्हणते की हो सांगते ना, काय केलं तुमच्या लेकीचे पराक्रम सगळे सांगते.
आमच्या कंपनीचे जे डिझाईन्स आहेत ना ते तिने चोरून काढलेत. आमच्याच ऑफिसमधल्या एका एम्प्लॉईला हाताला धरून तिला घोळात घेऊन तिच्या मार्फत ते डिझाईन्स आमच्यापर्यंत पोहोचवले तुमच्या मुलीने. संगीता रडायला लागते आणि म्हणते की तुम्ही काय बोलताय, मला तर यातलं काहीच माहीत नाही आहे. मला 100% गॅरंटी आहे की तिने जे काही केलं ना त्यामध्ये तिचा हेतू अतिशय चांगला असणार आहे. सरोज म्हणते की काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? म्हणजे इथे आमची फसवणूक झाली आहे तरी त्यामध्ये तिचा काहीतरी चांगला हेतू तुम्ही शोधताय. कुठून येते हो तुमच्यात एवढी हिंमत? खरं तर असं बोलायला ना एक वेगळ्याच प्रकारची हिंमत लागते. हीच जर हिंमत तुम्ही दुसऱ्या ठिकाणी वापरली असती ना तर असा ढोंगीपणा करण्याची वेळ आली नसती तुम्हाला. पण शेवटी मी तुमच्याकडनं वेगळी तरी अपेक्षा काय करणार ना, कारण तुमच्या रक्तातच फसवणूक आहे. एक वेळ संस्कार दिले नसते ना तरीही चाललं असतं, परंतु हे खोटं बोलण्याची वृत्ती तुम्ही शिकवायला नव्हती पाहिजे. संगीता फार रडत असते. संगीताला खूपच वाईट वाटलेलं असतं. आपल्या मुलीबद्दल नाही ते सरोज बोलत असते. आपणच ही गोष्ट सहन करू शकत नाही तर आपली मुलगी ह्या सगळ्या गोष्टी कशा सहन करत असतील असा संगीताच्या मनात विचार डोकावतो आणि तिला त्याच गोष्टीचं फार वाईट वाटत असतं. सरोज संगीताला सांगत असते की मी या कुटुंबाची ढाल आहे आणि जर माझ्या कुटुंबाला दुखवण्याचा किंवा फसवण्याचा ट्राय जरी केला ना तरी गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेवा. एवढं बोलून सरोज आता रागारागाने फोन ठेवते. तर इकडे संगीताची फारच वाईट हालत झालेली असते. संगीता देवाला म्हणत असते की आई अंबाबाई, अगं हे सगळं काय सुरू झालंय? मला आत्ता कुठे वाटत होतं की माझ्या कलेचा संसार सुखाचा झालाय आणि आता हे काय नवीन होऊन बसलंय. माझ्या कलाला किती काय काय सहन करावं लागतंय. आई तुला सुद्धा माहिती आहे की माझी कला कधीही खोटं बोलू शकत नाही आणि खोटं बोलली असेल तरी तिचा हेतू चांगला असेल. काय चाललंय माझ्या कलेच्या आयुष्यामध्ये? मी तुला हात जोडते, तुझ्यासमोर पदर पसरते. माझ्या कलेच्या आयुष्यात काय चाललंय हे मला सांग आणि तिच्या वाटेला येणारी सगळी विघ्न दूर कर. तू फक्त माझ्या कलेच्या पाठीमागे उभी राहा, असं म्हणून संगीता रडत असते आणि देवी आईकडे प्रार्थना करत असते. इकडे सरोजच्या तोंडाची गिरणी तर सुरूच असते. कलाबद्दल फक्त आणि फक्त अपशब्द काढत असते. त्यामुळे आबा आता चिडतात आणि म्हणतात की सरोज काय चाललंय अगं तुझं? एकीकडे तू चांदेकरांच्या नावलौकिकाचे दाखले देतीयस आणि दुसरीकडे तू तुझ्या सुनेशी असं बोलतीयस. सरोज म्हणते की आबा अहो तुम्हाला झालंय काय? तिने त्याच्या तोंडाने सगळ्या गोष्टी मान्य केल्याय तरीही तुम्हाला ते ऐकायच्याच नाहीये आणि तरीसुद्धा तुम्ही तिचीच साईड घेताय. आबा म्हणतात की अगं तेच तर म्हणतोय मी की तिने आपली चूक मान्य केली आहे ना आता. अगं मग तिला संधी दे बोलायची. आल्यापासून नुसते तुम्ही दोघंच बोलताय, त्या पोरीला संधी तरी द्या बोलण्याची. हे बघ सरोज, प्रत्येकाला आपली बाजू मांडायची ही संधी भेटलीच पाहिजे. सरोजचा उद्धटपणा मात्र वाढतच असतो. आबांना सुद्धा ती म्हणत असते की हे बघा आबा, प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टीत पडले नाही तर बरं राहील. यामध्ये तुम्ही पडूही नका आणि मला तर नाही वाटत की मी काही चुकीचं करते आणि चुकीचं बोलते. कला आबांकडे बघत असते तेव्हा सरोज लगेच म्हणते की आता सहानुभूती मिळवण्यासाठी लगेच आबांकडे बघण्याची काही गरज नाहीये तुला. तुला ही गोष्ट चांगलीच माहिती होती की तुला डिझाईन्स काढण्याला आम्ही कधीच परवानगी देणार नाही आणि म्हणूनच तू हा मार्ग निवडलायस. आणि हे सगळं मी तुझ्या आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते तर त्या मात्र तुलाच पाठीशी घालताय. म्हणजे कसं कुटुंब आहे ग तुमचं? आणि मला हे देखील सांगताय की त्याच्या मागे नक्कीच तिचा चांगला हेतू असेल. कमाल आहे ग तुमच्या लोकांची. खरंच एक वेगळी हिंमत लागते या सगळ्या गोष्टींसाठी. कलाला आता ह्या सगळ्या गोष्टी असह्य होत असतात. एकतर कलाला कोणी बोलण्याची संधी देत नसतं. अद्वैत आणि सरोज दोघंच जण बोलत असतात. घरातले बाकीचे सगळे ऐकत असतात. रोहिणी आणि राहुल तर या सगळ्या गोष्टींची मज्जा घेत असतात. परंतु ही गोष्ट जर कलाच्या बाबतीत झाली आहे तर कलाला मात्र बोलण्याची संधीच दिली जात नसते. आणि एक सरोज असते की नाही ते आरोप करत असते. कलावर तर आरोप करते परंतु तिच्या घरच्यांवर सुद्धा करते. त्यामुळे आता कला अजिबात गप्प बसत नाही आणि ती म्हणते की बस झालं आता, बस करा तुमचं हे सगळं. आणि सरोज मॅडम, मी तुम्हाला सांगते की माझ्या आईवडिलांना सारखं मध्ये आणण्याचं पहिल्यांदा बंद करा. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं ना तुम्ही ते मला बोला. मी तुमच्या सगळ्या काही गोष्टी सहन करेल परंतु माझ्या आईवडिलांबद्दल एकही शब्द बोललेलं मला चालणार नाही. अहो, त्यांच्याकडे अशा कारस्थानांकडे वेळही द्यायला तयार नाहीये आणि अशी कारस्थानं ते करणारही नाहीये, कारण रोजच्या जगण्याचा प्रश्न आहे त्यांच्यासमोर. या सगळ्या गोष्टींकडे ते का लक्ष देतील? कारण 2 वेळच्या जेवणासाठीच ते स्ट्रगल करताय. मला माहिती आहे, मी मान्य करते की माझ्याकडनं चूक झाली, परंतु प्रत्येक वेळी टाळी ही एका हाताने नाही वाजत. अहो, माझ्या खोटं बोलण्यामागे नक्की काय कारण आहे हे एकदा तरी जाणून घ्या. माझ्या खोटं बोलण्याला जितकी मी जबाबदार आहे ना तेवढाच जबाबदार तुमचा मुलगा अद्वैत चांदेकर सुद्धा आहे. अद्वैत म्हणतो की काय, माझा काय संबंध आहे ह्याच्यामध्ये? सरोज म्हणते की 1 मिनिट, आता तुझ्यावर आलं म्हणून माझ्या मुलाला मध्ये ओढण्याची काहीच गरज नाहीये.
गेली कित्येक दिवस मी बघतीये की फक्त तुझ्या इशाऱ्यावर तू त्याला नाचवतीयस ना. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझ्यासारख्या मुलीची वाट लावायला ना मी एकटीच समर्थ आहे. कला म्हणते की सरोज मॅडम, मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या ना, मग आता मला काय म्हणायचंय ना तेही ऐका. आपण जेव्हा दुसऱ्यावर आरोप करत असतो तेव्हा त्याने असं का केलं हे ऐकून घेण्याची सुद्धा तयारी असावी लागते ना. अद्वैत तिला म्हणतो की लागली का तू परत शिकवायला? अगं बंद कर तुझा घोटाळेपणा. आणि काय चाललंय ग तुझं हे सगळं? आईने एकदा सांगितलं ना तुला, या सगळ्यामध्ये मला का खेचतीयस तू? या सगळ्याशी माझा काही संबंध नाहीये, कळलं का तुला? आणि तू सतत मला काय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खेचत असतेस ग? कला म्हणते की अरे अद्वैत चांदेकर, तू ऐकून कुठे घेतो? मला बोलण्याची संधी तरी द्या. अरे चांदेकर, तुला जरा जरी ऐकून घेण्याची सवय असती ना तर आज ही वेळ आलीच नसती. आपण एका खोलीमध्ये राहतो, माझ्या डोळ्यात पाणी असतं, मला कधी कधी इतकं टेन्शन आलेलं असतं, घरात काहीतरी घडलेलं असतं आणि ते सर्व तुझ्या डोळ्यासमोर असतं. मला सांग की तेव्हा तू कधी मला विचारलंस का की तुझ्या मनात काय सुरू आहे, तुला कसलं वाईट वाटलंय? मला जाणून घेण्याचा कधी प्रयत्न तरी केलास का तू? नाही केलास. कारण चांदेकर, आपल्या दोघांमध्ये तो विश्वासच नाहीये. आपल्यामध्ये तो विश्वासच निर्माण नाही झाला की मी तुला मनापासून काहीतरी सांगावं. खरं सांगते, मी अंबाबाईची शपथ घेऊन सांगते की कितीतरी वेळा माझ्या मनात हा विचार आला की अद्वैतला सगळं काही खरं सांगावं म्हणून. पण मग पुन्हा विचार आला की तुला काय वाटेल, तू काय म्हणशील, आणि जर तुला पटलं नाही तर. या सगळ्या गोष्टींनी मी हैराण झाले होते. अरे मी जेव्हा डिझाईन्स करत होते तेव्हा तुझ्या मनात जर डाऊट आला होता तर तू मला विचारलं असतं तर मी तुला स्पष्टपणे सांगितलं सुद्धा असतं. तेव्हा तू मला विचारलंस का की कला तू करतेस का डिझाईन? आणि जेव्हा तू मला असं विचारलं असतं ना तर मी तुला खरं खरं सांगून टाकलं असतं की हो मीच करते. पण तुझा आविर्भाव कसा होता माहितीये? एकदा मला कळू दे, मग बघ मी काय करतो ते. जिथे मला विश्वास हवा होता ना तिथे मला तुझी भीती वाटायला लागली. अद्वैत म्हणतो की करेक्ट आहे तुझं, शेवटी आता मी तुला पकडलंय ना, त्यामुळे तुझ्याकडे बोलायला आता दुसरं काहीच नाहीये. मला समजत नाही असं वाटलं का? आज जर तू पकडली गेली नसती तर हे सगळं किती दिवस अजून चालू असतं माहीत नाही मला. कला म्हणते की हे सगळं म्हणजे मी काही चोरी करत नव्हते किंवा काही गैरप्रकार नव्हते करत. बरं चल, ह्या सगळ्या गोष्टी एका पॉइंटला बाजूला ठेवूयात आणि मला सांग की समजा मी आले असते तुझ्याकडे बोलायला, मी असं तुला म्हटले असते की चांदेकर आपल्याकडे डिझायनर नाहीये तर मी डिझायनर म्हणून काम करते. स्वतःच्या मनालाच एकदा ही गोष्ट विचार की तू मला हो म्हटलं असतास का? तू मला दिला असता पाठिंबा? तू मला म्हटलं असता की नाही खरंच आहे तुझ्यामध्ये क्षमता, तू करू शकते, तू कर. बोल ना आता. आता का बोलती बंद झाली तुझी? अरे एवढंच सोड, त्या दिवशी मिस्टर स्वामीनाथन यांना तुझ्या डिझाईन्स आवडल्या नव्हत्या, ते तुझ्यावर चिडले होते. तेव्हा मी फक्त तुला सिम्पली विचारलं की काय झालंय अद्वैत, तेव्हा किती वस्कन अंगावर आलास रे माझ्या. तरी सुद्धा प्रसंग अवधान राखून मी भराभर डिझाईन्स कंप्लीट केले. पण तू काय केलंस अद्वैत चांदेकर? तू तर त्या डिझाईन्स बघायला सुद्धा तयार नव्हतास. अरे बघायचं तर सोड अद्वैत चांदेकर, परंतु तू त्या डिझाईन डायरेक्टली फाडून टाकल्या. न बघेकर एखाद्या गोष्टीमध्ये एखादी गोष्ट न बघणं, ओघाओघाने ती बाजूला टाकणं, तिला इग्नोर करणं कधी कधी स्वाभाविक आहे. पण अद्वैत चांदेकर, एखाद्याची कलाकृतीच अशी डायरेक्टली फाडून टाकणं ना, ही खूप वेगळी प्रकृती आहे. अद्वैत, तू स्वतः सोडून दुसरं कोणाचं कधीच ऐकून घेत नाहीस. तुझ्या स्वभावामुळे मी मनमोकळेपणाने तुला कधीच काही सांगू शकले नाही रे. खरंच सांगते अद्वैत, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आणि सरोज मॅडम, मी काही चूक नाही केली आहे किंवा माझ्यापासून कोणाला हानी नाही झाली आहे. मी काही चोरी नाही केली किंवा आपल्या घराला कलंक लागेल असंही काही केलं नाहीये. मी फक्त डिझाईन्स करत होते. आधीच्या डिझाईन्स रद्द झाल्या आणि मिस्टर स्वामीनाथन यांना लगेच डिझाईन्स हव्या होत्या आणि चांगल्या डिझाईन्स हव्या होत्या. योगायोगाने मी तिथे उभी होते आणि माझ्या कानावर हे सगळं आलं. आणि हे डिझाईन्स बनवणं माझं क्षेत्र असल्यामुळे मी तिथे डिझाईन्स बनवायला लागले. त्यावेळी तर माझ्या मनामध्ये काही काळं वगैरे नव्हतं आणि आता सुद्धा नाहीये. अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ, डिझाईन्स कसे पाठवायचे असते हे आमचं आम्ही बघितलं असतं, पण तसंही नंतर दिलेल्या डिझाईन्स पण अप्रूव्ह झाल्यात ना. कला सांगते की हो चांदेकर, अप्रूव्ह झाल्या ना, परंतु एक गोष्ट माहितीये का तुला? आतापर्यंत पाठवलेल्या डिझाईन्स मिस्टर स्वामीनाथन यांनी सिलेक्ट केलाय आणि आतापर्यंत मिस्टर स्वामीनाथन यांना ज्या काही डिझाईन्स गेलाय ना त्या माझ्याच डिझाईन्स होत्या. त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये वापरलं गेलेलं प्रत्येक डिझाईन माझं आहे. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. सर्वजण आता कलाकडे बघू लागतात. कलाने सर्वांना सांगितलेलं असतं की त्या डिझाईन्स माझ्या आहेत आणि त्या डिझाईन्स मी बनवल्यात. आबांना मात्र कलाचा खूप रिस्पेक्ट वाटत असतो, परंतु त्याच वेळी सरोजला आणि अद्वैतला खूप मोठा धक्काही बसलेला असतो. तर सरोज आणि अद्वैत एका ठिकाणी अडकणारही असतात, परंतु त्यांचं खरं करण्यासाठी आता ते काहीही बोलू शकतात.
मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो, तर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत कलाला स्पष्टपणे सांगत असतो की आता इथून पुढे तू डिझाईन्स अजिबात बनवायचा नाही. तेव्हा कला त्याला स्पष्टपणे सांगते की मी डिझाईन्स बनवणार. तुला माझे डिझाईन्स आवडत नसतील तर तू नको घेऊस आणि घ्यायचे असतील तर तू ठरव, परंतु मी मात्र माझे डिझाईन्स हे बनवणारच. सरोज म्हणते की तुला काय वाटलं, हे सगळं तुझ्यामुळे झालंय का? आणि तसंही तू डिझाईन्स बनवल्या नसत्या तरीही आम्हाला ते डील भेटलंच असतं. अद्वैत, तू लवकरात लवकर एक चांगली डिझायनर हायर कर आणि एक गोष्ट लक्षात ठेव की ह्या खोटारड्या मुलीला कुठल्याही प्रकारचे अधिकार द्यायचे नाही. अँड माय डिसिजन इज फायनल. पहिली गोष्ट म्हणजे कलालाही ते डिझाईन्स नको असतात, परंतु जे काही कलाने केलेलं असतं ते तिने चांदेकरांच्या घरासाठी केलेलं असतं, चांदेकरांच्या मोठ्या डीलसाठी केलेलं असतं. परंतु ही गोष्ट मूर्ख अद्वैत आणि मूर्ख सरोज यांच्या कधीही लक्षात येणार नाही. कलाने जे काही केलंय ते आपल्यासाठीच केलंय एवढा कॉमन सेन्सही त्यांच्यामध्ये नाहीये. अद्वैत स्वतःला मोठा बिझनेसमॅन समजतो आणि अद्वैत जर एवढा मोठा बिझनेसमॅन आहे तर आपल्या बिझनेसला मदत करणारी व्यक्तीही त्याला कळत नाहीये का? म्हणजे फक्त इमोशन्समध्ये येऊन, रागामध्ये येऊन अद्वैत सारख्या मोठ्या बिझनेसमॅनने एवढा राग व्यक्त करून अद्वैतने कलाकडून डिझाईन न घेणं हे फक्त अद्वैतचं दुर्दैव आहे. एक सरोज आहे की जिला कोणीही भडकवलं ती रोहिणी येते, सरोजला भडकवून जाते आणि सरोज एवढी मोठी बिझनेस वुमन असून सुद्धा तिच्या बोलण्यामध्ये येते. रोहिणीच्या बोलण्याचा तिच्यावर खूप फरक पडतो. हे एका चांगल्या बिझनेस वुमनची लक्षणं कधीच असू शकत नाही. आणि सोबतच अद्वैत सुद्धा. त्या दोघांनाही कला जास्त भारी पडते, कारण आपला बिझनेस जेव्हा हातातून जातोय तेव्हा कलाने डिझाईन्स बनवायला सुरुवात केल्या. खरं तर ही किती कौतुकाची गोष्ट आहे. तू अद्वैत आणि सरोजच्या ही गोष्ट कधी लक्षात येणार आहे काय माहिती. तो दिवस लवकरच यावा. मित्रांनो, तो दिवस लवकरच येणार आहे आणि अद्वैतला आणि सरोजला कलाची माफी मागण्याचा सोडून दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही. जेव्हा फक्त मिस्टर स्वामीनाथन कलाचेच डिझाईन्स मागतील ना, मग अद्वैत आणि सरोजला त्यांची चूक कळेल आणि पुन्हा एकदा कलाच्या पायावर येतील. ते बघणंही खूप रंजक ठरणार आहे. मित्रांनो, आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.